3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नाशिक महापालिका निवडणुकीत महिला उमेदवारांचा बोलबाला असून 729 पैकी 334 महिला रिंगणात आहेत. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 66, शिंदे सेनेच्या 53 आणि उद्धव सेनेच्या 42 महिला उमेदवारांचा समावेश आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज भाजपनं शुभारंभ केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर 118 जागा लढवत आहे. सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री शहर स्वच्छतेची पाहणी केली. सोलापूर महापालिकेच्या वतीनं एका नवीन खासगी कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका दिल्यानंतर कामाच्या गुणवत्तेची त्यांनी पाहणी केली. शहरातले रस्ते चकाचक ठेवण्याच्या सूचना यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा अलिबागमध्ये सत्कार करण्यात आलाय. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांचा गौरव करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडले. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केला. लासलगावमध्ये हिंदू समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. कोल्हापुरात महापुरुषांचा फोटो असलेल्या बॅनरची विटंबना झाली. तर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यामधील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. बर्फवृष्टी सुरू होताच हिमाचल प्रदेशच्या मनालीकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक मनालीत दाखल झालेत. मनालीमधील 80% हॉटेल्स पर्यटकांनी फुल झाले. मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रा कालपासून सुरू झाली. दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. डोंगर, झाडं, घरांवर बर्फाची चादर पसरली. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं. जम्मू काश्मीरच्या भदेरवाहमध्ये सर्वत्र बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये येत आहेत. पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत दिव्यांग आणि वयोश्री योजनेतल्या लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 2000 साहित्याचं मोफत वितरण करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतपेट्या नेण्यासाठी निवडणूक आयोगानं 1100 बसची मागणी केली आहे. यामध्ये पुण्यासाठी 700 तर पिंपरी चिंचवडसाठी 400 बसचा समावेश आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या नंतर मतपेट्या ने आण करण्यासाठी बस असणार आहेत.